नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म टेक्स्टबुक सुपर कोचिंगवर. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये जरा वेगळा मुद्दा घेऊन मी तुमच्यासाठी आलोय की संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा जी आहे 2025 ची, ठीक आहे, त्या संदर्भातली स्ट्रॅटेजी आपण बघणार आहोत. कारण की यावेळेस जी जाहिरात आलेली आहे म्हणजे ग्रुप बी ची, ग्रुप सी ची तर ऑब्वियस मोठी जाहिरात असेल, पण ग्रुप बी ची जी जाहिरात आली आहे त्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय की पदांची संख्या कमी दिसते आणि स्पेशली ओपनच्या जागा खूप कमी दिसत आहेत. ठीक आहे, सो त्यामुळे आपण त्यावर एक प्रॉपर स्ट्रॅटेजी आणि भविष्यात खरंच जागा वाढ होईल का, PSI आणि SR ची पद नाही आहे ते ऍड होतील का, त्याची ऑथेंटिसिटी किती, या संपूर्ण गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. 10-15 मिनिटाचा हार्डली व्हिडिओ बनेल. ठीक आहे, चल. सो डिस्कशन जे मुद्दे आहेत आपले आजचे, ते मुद्दे कोणकोणते आहेत बघा. पहिला मुद्दा आहे, ठीक आहे, तो म्हणजे या ठिकाणी एकच मिनिट. हा, पहिला मुद्दा आहे की सिलेबस डिस्कशन करूया. नंबर 2, स्ट्रॅटेजी ठरवूया, जागा वाढ होईल का, वाढत्या कट ऑफला कसं सामोरे जायचं आणि अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, या मुद्द्यांवर आता आपण इथं बोलणार आहोत. तर सर्वात पहिली जी जाहिरात आली ग्रुप बी ची आणि ज्याची एक्झाम 9 नोव्हेंबर होणार आहे, तिथे बघा तुम्हाला ASO चे 3 पद दिसतात. ठीक आहे, आणि या ठिकाणी 279 हे STI चे पद दिसतात. ठीक आहे, पण इथं सर्वात मोठा थ्रेट हा आहे की इथं ओपनच्या कोणत्याच जागा नाही आहेत. बघा, ओपनच्या जागा तुम्हाला दिसेल, EWS आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसेल, इथं SCBCच्या जागा दिसतील. त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग असतील, इमाव असेल, भज असेल, भजक असेल, भजब असेल, विमुक्त जाती असतील. ठीक आहे, आणि अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती सुद्धा असतील. तर याच्या जागा तुम्हाला आढळून येतात, पण ओपनच्या जागा नाही. भविष्यात ओपनच्या जागा वाढतील का, तर सध्या तरी ओपनच्या जागा वाढण्याची इथं चान्सेस सध्या तरी दिसत नाही. कदाचित येऊ शकते. आणि हा, येस, हे इतकं फिक्स आहे की PSI ची जाहिरात मागणी पत्र हे 376 प्लस जागांचा 100% आहे. रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, रेकॉर्ड करून घ्या. तुम्हाला मी आधी कट ऑफचा, जेव्हा कट ऑफचा व्हिडिओ घेतला होता त्यामध्ये तुम्हाला माहिती आपला आपण सांगितलेला कट ऑफ हा तेवढाच आला. ठीक आहे, सो ऑथेंटिसिटी आहे, मी या गोष्टी बोलतोय. सो जाहिरात नक्की वाढणार आहे, त्यामुळे अभ्यासाला लागा. SR बद्दल अशी संभावना दर्शवली जात आहे की 55 वगैरे पद ऍड होतील, पण मला वाटत नाही. मी याला फक्त 30% चान्सेस सांगेल SR चे, पण PSI चे 100% चान्सेस आहेत. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या की अर्ज प्रक्रिया कधीपासून चालू होणार आहे, 1 ऑगस्ट पासून तर 21 ऑगस्ट पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. ठीक आहे, तर त्याआधीच भरून घ्या. आणि एक लक्षात ठेवायचं, जे तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागणार आहे, ऑबियस आहे, हे 2024-25 वर्षासाठी लागणार आहे. या वर्षीचा नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे वैध असावा. ठीक आहे, आणि ऑबियस आहे, तुम्ही जर काढलेलं असेल तर ही जी असेल 2026 ची लास्ट 31 तारीख, ते तुमच्याकडे असलं पाहिजे. ठीक आहे, एक नोटिफिकेशन सांगतोय की सुपर कोचिंग टेक्स्टबुक तुमच्यासाठी घेऊन आली आहे फ्रीडम फेस्टिवल आझादी का सुपर सेल, ज्यामध्ये तुम्हाला यशोदय ही राज्यसेवेची जी बॅच आहे ही तुम्हाला 3 EMI मध्ये मिळणार आहे, ज्याची EMI प्राइस फक्त असेल 10,499. जर तुम्हाला बॅच वन टाइम करायची असेल किंवा EMI करायची असेल तर ग्रॉस असेल ती म्हणजे 31,499 मध्ये. ठीक आहे, त्यानंतर कंबाईन ही मेन्सची बॅच, जर ग्रुप सी ची तयारी करत असाल तर ही बॅच फक्त तुम्हाला 2,999 मध्ये असेल, आणि कंबाईनची बॅच जर खरेदी करत असाल तर ती 7,498 मध्ये तुम्हाला अवेलेबल असेल. ठीक आहे, आणि 17 ऑगस्ट पासून प्राइजेस हाईक होणार आहे. सो ऑफर ग्रॅब करा. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, कोर्स जर जॉईन करायचा असेल, इंटरेस्ट असेल, तर 9881-744-762 या नंबरला तुम्ही मला कॉल करू शकता. ठीक आहे, या नंबरवर मी तुम्हाला त्या ठिकाणी कोर्सच्या संदर्भात सर्व माहिती वगैरे देईल, किंवा इतर कोणते प्रश्न असतील तर. चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. मुद्दा हा आहे की सर मग आपल्याला सिलेबस काय आहे, सिलेबस आणि 60+ टार्गेट कसं करायचं. तर बघा, मोस्टली मी तुम्हाला असं सांगतो, मी नेहमी वर्गीकरण असं करत असतो की तुम्हाला एक विषय दिसतात की जे हाय वेटेज वाले दिसतात, याला आपण हाय वेटेज सब्जेक्ट म्हणू, आणि एक असतात ज्याला काय असतात, मॉडरेट वेटेज सब्जेक्ट. आता एक लक्षात ठेवा, हाय वेटेज सब्जेक्ट मध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहे जे तुम्हाला जे तुम्ही सोडले तर रिझल्टच येऊ शकणार नाही असे विषय. नंबर 1 पहिला आहे तो म्हणजे मॅथ्स अँड रिझनिंग. मॅथ्स अँड रिझनिंग यावर तुम्हाला 20 क्वेश्चन दिसतात. त्यानंतर तुम्हाला सायन्स दिसतंय, सायन्स यावर 15 क्वेश्चन असतात. त्यानंतर तिसरा करंट अफेअर आहे,
याला तुम्हाला 15 क्वेश्चन दिसतात. म्हणजे तुमचा 3 जे आहेत हाच तुमचा कट ऑफ ठरवतोय. 3 विषय, मॅथ, रिझनिंग, सायन्स आणि करंट अफेअर. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर पॉल सायन्स असेल, त्यानंतर इकॉनॉमी असेल, ठीक आहे. तिसरं ते म्हणजे तुमचं जिओग्राफी असेल आणि चौथं ते म्हणजे तुमचं काय असेल, हिस्ट्री असेल. सो असा तुमचा सिलेबस आहे. हिस्ट्रीला 10 मार्क्स राहतात, जिओग्राफीला 10 मार्क्स राहतात, इथं 15 राहतात आणि इथं 15 राहतात. सो अशा प्रकारे तुमचा 100 मार्क्सचा पेपर असतो. ठीक आहे. पूर्व परीक्षा जी असते प्री, ही क्वालिफाईंग एक्झाम असते. ठीक आहे. आणि यामध्ये तुम्हाला एकच पेपर असतो ज्याला म्हणतात सामान्य अध्ययन. सामान्य अध्ययन यामध्ये हे 8 विषय असतात, म्हणजे 7 हे आणि एक रिझनिंग. ठीक आहे. सो असे असतात. 100 प्रश्न असतात आणि गुन्ह्याला 1, 100 गुण असतात. आणि 1 एक्झाम 1 कट ऑफ आहे, त्याच्यामुळे सर्वांचा STI असो, ESO असो, PSI असो, सर्वांचा काय लागतो, कट ऑफ सारखाच लागतो. ठीक आहे. तर आता तुम्हाला स्ट्रॅटेजी कशी करायला पाहिजे. आता ऑगस्ट अर्धा गेलेला आहे, तुमच्याकडे ऑगस्टचे 15 दिवस आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, म्हणजे नोव्हेंबरचा महिना आपण पकडू, तुमच्याकडे आहे ते म्हणजे 30 आणि 45 दिवस. सो आता 45 दिवसांची तयारी प्रॉपर कशी करायची समजून घ्या. मी तुम्हाला सांगेन, जर तुम्हाला या परीक्षेत हे करायचं असेल, पास व्हायचं असेल, तर एक त्रिसूत्री लक्षात ठेवा. त्रिसूत्री म्हणजे सर्वात पहिले एखाद्या टॉपिकला रीडिंग, रीडिंग म्हणजे अभ्यास, हा झाली पहिला सूत्र. दुसरं सूत्र आहे त्याला आहे रिव्हिजन, आणि तिसरं आहे ते म्हणजे PYQ सॉल्विंग. PYQ सॉल्विंग ह्या 3 गोष्टी तुम्हाला दिसतील. ठीक आहे. 3 गोष्टी आहेत. एक लक्षात घ्या, 45 दिवस आहे. 45 दिवसाचं कसं करा, तर एक लक्षात घ्या, दररोज अभ्यासाचे तास हे तुम्ही 8 तास तरी ठेवले पाहिजे. मग तुम्ही 8 तास ठेवताय, तर बघा तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही रिझनिंग मॅथला डेली काय करायचं आहे, 2 तास द्यायचे, 120 मिनिट. ठीक आहे. त्यानंतर करंट अफेअरला डेली तुम्ही 60 मिनिटं द्यायचे आहेत. आणि सायन्सला, ठीक आहे, तुम्हाला डेली किती, 120 मिनिटं द्यायचे. म्हणजे तुमचे दिवसाचे 5 तास जे असतील, ठीक आहे, 5 तास हे तुमचे इथं राखीव असते. म्हणजे 300 मिनिटं हे तुमचे काय असतील, हे या विषयांसाठी राखीव असतील. पहिले रीडिंग करायचं, मग रिवाइज करायचं, आणि मग त्याला PYQ सॉल्विंग करायचं. आणि बघा 45 दिवस आहेत, तर एक पहिला स्लॉट ठेवा 20 दिवसाचा. ठीक आहे. आणि दुसरा स्लॉट ठेवा 20 दिवसाचा. काय करा, या पहिल्या स्लॉटमध्ये इकॉनॉमिक्स घ्या 20 दिवसात, आणि इकॉनॉमिक्स सोबत जिओग्राफी करा कम्प्लीट 20 दिवसात. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे इथं दुसऱ्या 20 दिवसात इथं पॉल सायन्स घ्या आणि हिस्ट्री घ्या. म्हणजे एक कठीण एक सोपं असं तुम्ही ठेवू शकता. सप्टेंबर आहे, ऑक्टोबर आहे, नोव्हेंबरचे तेच आहेत, आणि हे 15 दिवस. सो असं क्लिअर. सो मग याला काय करायचं, हे तुमचा याला आपण म्हणू पहिला टप्पा, हा पहिल्या 20 दिवसात आणि हा दुसऱ्या 20 दिवसात असं करायचं आहे. आणि उरलेले जे 8 दिवस असतील त्या 8 दिवसात मग फास्ट ट्रॅक रिव्हिजन दिवस असतात, सेमिनार वगैरे असतात, ते आपण करू शकतो. येतंय का लक्षात. सो अशी त्रिसूत्री तुमच्याकडे असू द्या. सर्वात महत्वाचं आहे PYQ अनालिसिस. ठीक आहे. आणि याला किती किती वेळ द्यायचे, तर याला 120 मिनिटं द्यायचे. ठीक आहे. आणि याला 120 मिनिटं द्यायची. ठीक आहे. परत मग 20 दिवसानं याला 120 मिनिटं द्यायची, आणि याला 120 मिनिटं द्यायची. म्हणजे तुम्हाला 4 तास हे जाईल. सो हे 5 तास आणि 4 तास म्हणजे तुम्हाला 9 तासाचा अभ्यासाचं शेड्यूल करायचं आहे. ठीक आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे 2018 पासून तर 2024 पर्यंतचे सर्व प्रश्न सॉल्व्ह करा. कारण की तुम्हाला माहिती आहे PYQ मोठ्या प्रमाणात येतात. सो यासाठी आयोगाचे पेपर अनालिसिस करणं सर्वात इम्पॉर्टंट तुमच्यासाठी ठरेल. ठीक. आता एक लक्षात घ्यायचं की जर तुम्ही नवीनच आहात आणि तुम्ही या वर्षीला फोकस करत नसाल, पुढच्या वर्षीच्या एक्झामला फोकस करत असाल, तर मी तुम्हाला बॅचेस संदर्भात माहिती दिली आहे, तुम्ही तिथे जॉईन करू शकता. ठीक आहे. चला बघा, जागावाढीचा काय मुद्दा आहे. जागावाढ, तर मी तुम्हाला एक सांगेन, जागावाढ ही PSIच्या बाबतीत 100% आहे. ठीक आहे. 376 प्लस जागा आहे. ठीक आहे. आणि SR बद्दल मी साशंक आहे, मी सांगू शकत नाही, त्यामुळे मी नील करेन. जरी असं आलं तर बघा, ह्या जागा 400 होतात. ठीक आहे. आणि 250 जागा त्या पकडून, बरोबर. असं आहे ना, 3 जागा ASO. ठीक आहे. 279 कोण, ते म्हणजे STI, आणि 376
सो असं 9 6 15 आणि 3 18, 8 हातचाला 1, 7 7 14 15 5 हातचाला 1, 658 जागा होतात. मग जर 658 जागा जर झाल्या या, तर 658 जागा इंटू 13च्या रेशिओनं, कधी 15चा रेशिओ असतो, कधी 13चा रेशिओ असतो, डिपेंड्स ऑन कंडिशन. 13चा जरी रेशिओ पकडला तर तुम्हाला कितीतरी विद्यार्थी इथं क्वालिफाय होताना दिसतील. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतोय एकूण क्वालिफाय किती होते. आणि वन कट ऑफ वन एक्झाम असल्यामुळे त्याचा तुम्हाला बराच सारा फायदा होताना दिसतो. एकच मिनिट मी तुम्हाला सांगतो, आपण 650 जागा पकडू. 650 जरी जागा घेतल्या तरी गुणिला 13 तुम्हाला 8450 पोरं 8450 पोरं क्वालिफाय होताना दिसतील. ठीक आहे. आणि एक लक्षात घ्या, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचं की ओपनच्या जागा नाहीत सर, मग PSI मध्ये येतील किंवा मग काहीतरी होईल, काहीतरी जुगाड होईल, अशा पद्धतीने अभ्यासाला लागायचं. आणि तसंच आता काही 15-20 दिवसात ग्रुप सी ची पण जाहिरात येणार आहे, तो पण आपल्याकडे ऑप्शन आहे. ठीक आहे. म्हणजेच जर तुम्हाला सांगायचं झालं तर सिलेबस डिस्कशन मी तुमच्यासोबत केलं आहे. स्ट्रॅटेजी बद्दल सांगितले की स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, जागा वाढ सांगितली कशा प्रकारे जागा वाढ होईल. तर आता हे वाढता कट ऑफ, तुम्हाला माहिती आहे की मागच्या वेळेस कहर गेलाय. ठीक आहे, 60 63 62 असे कट ऑफ तुम्हाला दिसतात. जर कट ऑफ 60 65 वगैरे जर जात असेल तर हा आपल्यासाठी थ्रेट आहे. आता इतके कट ऑफ जाण्याचं रिझन समजून घ्या. पोरांना पॉलिटीमध्ये, इकॉनॉमीमध्ये, हिस्ट्रीमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. मग त्यावेळेस पोरांना जास्त मार्क्स घेणं हे काही कठीण गोष्ट राहिली नाही, कारण की रिपीटर्स असतात. सो अशा स्पर्धेत उतरण्यासाठी इम्पॉर्टंट असतं की तुम्ही सिलेबसला किती चांगल्या प्रकारे वाचता. म्हणून काय असतं की सर्वात महत्वाचं आहे की चांगल्या व्यक्तीकडून ते शिकून घेणं आणि काय करणं, त्या अभ्यासाला न्याय देणं. ठीक आहे. सो मी तुम्हाला सांगेल की जे कच्चे विषय असतील, रिजनिंग, मॅथ, सायन्स सारखे वगैरे, तर ते तुम्ही पर्सनली करू शकता किंवा मग एखाद्याकडून शिकून घेऊ शकता. बॅच बद्दल मी तुम्हाला आयडिया दिलीच आहे. आणि अभ्यासाचं नियोजन काय करायचं आहे, तर अभ्यासाच्या नियोजनाचं प्रॉपर प्लॅनिंग मी तुम्हाला सांगितलं आहे, कशा पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला या कट ऑफला डील करायला जास्त कठीण जाणार नाही. मला जर पर्सनली तुम्ही विचारलं, ठीक आहे, पर्सनली, तर मी सांगतो माझा सायन्स हा विषय वीक आहे, सायन्स खूप वीक आहे माझं. पण मी डील कसं करत असतो बघा, मला माहिती आहे की मला करंट अफेअर मार्क्स देतं, मला जिओग्राफी पैकीच्या पैकी मार्क्स देतं, मला हिस्ट्री पण चांगले मार्क्स देतं आणि मला पॉलिटी पण चांगले मार्क्स देतोय. मी मोस्टली काय करत असतो, कधीही या विषयात 10+, इथं 8+, इथं 8+ आणि इथं 13+ असे मार्क्स मी गोळा करतो. ठीक आहे. आता समजून घ्या की हे समजा 23 झाले आणि हे 16 झाले. सो असं मी काय केलं, 39 पर्यंत गेलो. समजा इथं मी 36 पर्यंतच गेलो. ठीक आहे, 36 पर्यंतच गेलो असेल तर मग असतं रिझनिंग मॅथ. सो रिझनिंग मॅथ मध्ये 20 पैकी मिनिमम 50 मार्क्स तुम्हाला मिळालेच पाहिजे, असा होल्ड तुमचा पाहिजे. ठीक आहे. इकॉनॉमी सारखा विषय आहे, नाही काही तर 8 मार्क्स हा देतो. ठीक आहे. राहिला माझा सर्वात वीक सब्जेक्ट सायन्स, तर सायन्स मला नाही काही तर 5-6 मार्क्स देतो. म्हणजे एखादा वीक विषय असेल तर त्याला तुम्ही करू शकता. 14 हे होतील आणि 15 हे होतील, म्हणजे 30च्या जवळपास इथं मार्क्स होतात. ठीक आहे, 30च्या जवळपास. सो असं करत करत आपण 66 पर्यंत जातो. पण मायनस मध्ये मार्क्स जातात ना, मार्क्स मायनस मध्ये पण जातात ना. समजलं का तुम्हाला? सो अशा गोष्टी होतात. ठीक आहे. सो म्हणून तुम्हाला सांगतोय की तुम्हाला प्रॉपर पद्धतीने त्याला डील करावंच लागेल, तुमच्या ओन स्ट्रॅटेजी असू द्या. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे बाळांनो, तुमचं सॉर्ट अनालिसिस. तुमच्याकडे सॉर्ट अनालिसिस असलं पाहिजे, तुमच्या स्ट्रेंथ, तुमच्या विकनेसेस, तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज आणि तुमचे थ्रेट्स. स्ट्रेंथ म्हणजे तुमची काय आहे, तुमचं कौशल्य काय आहे. विकनेस तुमचा कमतरता काय आहे. त्यानंतर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज काय आहे, संधी काय आहेत, आणि तुम्हाला धोके कोणते आहेत. या 4 गोष्टी तुम्हाला स्वतःच्या स्वतः आकलन झाल्या पाहिजे. ठीक आहे. कौशल्य हेच आहे की मला हे चांगले 4 विषय मार्क्स देतात. कमतरता हे आहे की मला सायन्स इकोवर काम करावं लागतं, मग मी रिडिंग वाढवेल. ऑपॉर्च्युनिटी हे आहेत की जागा वाढणार आहेत आणि वन एक्झाम वन कट ऑफ आहे, त्याच्यामुळे कट ऑफ कमी येत आहे. ठीक आहे. आणि धोके हे आहेत की मी जर आतापासून लोकांचं ऐकून जर मी अभ्यास करत नसेल आणि परीक्षेला सिरियस घेत नसेल तर प्रॉब्लेम आहे. सो बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. आणि सोबत सोबत मी तुम्हाला हे सांगितलंय की जर समजा तुम्हाला वाटत असेल की मला नोकरीची प्रचंड गरज आहे, ठीक आहे, जर असेल अशी परिस्थिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, नोकरीची प्रचंड गरज आहे, तर अशा वेळेस बाळांनो तुम्ही काय करू शकता, सरळ सेवेची साईड बाय साईड अभ्यास करू शकता. आणि सरळ सेवेची तयारी करणं फारशी कठीण नाहीये. ठीक आहे. आपल्या इथे सुपर पास प्रो
ठीक आहे, या नावाची एक पास आहे ज्याच्यामध्ये 300+ भरतीच्या बॅचेस तुम्हाला आहेत, म्हणजे 300+ बॅचेस आहेत. त्या बॅचेस तुम्हाला फक्त एका सबस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे, जे सबस्क्रिप्शन तुम्हाला 24 महिन्यासाठी मिळेल. आणि हे सबस्क्रिप्शन किती असेल? हे सबस्क्रिप्शन फक्त तुम्हाला 799 मध्ये रुपयामध्ये दिसतंय 24 महिन्याचं. म्हणजे प्रॉपर तलाठीची भरती आली तर त्याची बॅच त्यामध्ये असेल, नगरपालिका असेल तर त्याची असेल, आता महानगरपालिकेच्या त्या असेल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगळी बॅच लावण्याची गरज नाही, सर्व सिलेबस शिकवला असेल. सिम्पली ही बॅच खरेदी करताना तुम्ही माझा कुपन कोड वापरा PAWANB20, सो ही पण होऊ शकते. ओके. आणि जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला या नंबरला मेसेज करू शकता. आणि जर तुमचा ऑलरेडी अभ्यास झाला असेल तर मग बॅचेस लावायच्या फंदात पडू नका. ऑलरेडी जर झाला असेल तर फक्त तुमचे जे रिवाइज आहेत पॉईंट, त्याला रिवाइज करत राहा. समजलं का तुम्हाला? मग प्रत्येक वेळेस नवीन नवीन बॅच करू नका. जर ऑलरेडी अभ्यास झाला तर मग काय गरज आहे बॅच करायची? ठीक आहे. सो अशा ह्या गोष्टी मॅटर करतात. ठीक आहे. सो आणि अजून एक सांगतोय, ठीक आहे, की तुम्हाला जर तुमच्या अभ्यासाच्या संदर्भात तुम्हाला स्टडी प्लॅनिंग पाहिजे असेल, ठीक आहे, तुम्हाला स्टडी प्लॅनिंग पाहिजे असेल किंवा तुम्हाला कोणतेही परीक्षेच्या संदर्भात क्वेश्चन्स असतील किंवा तुमचे एक्झामच्या संदर्भात कोणतेही डाऊट असतील, ठीक आहे, किंवा तुमच्या कोणत्याही जर समस्या असतील तर तुम्ही बिनधास्त मला या नंबरवर कॉल करा. मी तुमच्यासाठी आहेच बाळांनो. ठीक आहे. कोणताही प्रॉब्लेम असतात कधीही कॉल करा, डोंट वरी. नाही कॉलला रिस्पॉन्स केला तर मेसेजला रिस्पॉन्स मी करतोच. फक्त चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा, आपण त्यावर बोलूया. ठीक आहे. सो हे होतं तुमचं एक सेशन. ठीक आहे. परत एकदा सांगेल की जागा वाढतीलच, फक्त अभ्यासाकडे फोकस करा. ठीक आहे. सर्वांना तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.